Myself, Sonali Amol Devda, Ahilyadevi Kanya Vidyalaya, Bhusawal. Friends, we have studied General Science Standard 7 Cell Structure. In previous lecture, we have studied cell structure. In this lecture, we are going to microorganisms. So let's start now. What are microorganisms? We have learned that there are countless living organisms on the earth. Of these, the organisms which cannot be seen with our eyes but can only be observed under a microscope are called microorganisms. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण मागच्याच लेक्चर मध्ये पाहिलं की सूक्ष्मजीव म्हणजे काय, तर जे जीव मायक्रोऑर्गॅनिझम, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, की जे जीव आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही असे जे सजीव असतात त्यांना आपण सूक्ष्मजीव असे म्हणतो. मग इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव दिसतायत पहा चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आपल्याला दाखवलेले आहेत. मग हे सूक्ष्मजीव सगळ्या ठिकाणी असतात, पृथ्वीतलावरती सगळ्या ठिकाणी असतात. मग हे सूक्ष्मजीव काय काय करतात, कसे घडून येतात, त्यांचा आकार कसा असतो त्याबद्दल आता आपण माहिती पाहूया. नेचर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, जे आपलं पुस्तकाचं पेज आहे त्या पुस्तकाच्या पेजवरती हे चित्र तुम्हाला दिलेलंच आहे. त्या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते दाखवलेले, जसे इथे अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, हे सगळे ते दिलेलेच आहे. तर हे नेचर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम आहे, म्हणजे त्याचं स्वरूप कसं असतं, कोणकोणत्या प्रकारचे असतात ते इथे आपल्याला दाखवलेले आहेत. आता आपण पुढे पाहूया. मायक्रोऑर्गॅनिझम आर प्रोकार्योटिक सेल्स. आता ही जी सेल्स आहे याला प्रोकार्योटिक सेल्स असं म्हणतात. प्रोकार्योटिक सेल्स म्हणजे आदिकेंद्रकी असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, आदिकेंद्रकी पेशी. इट लॅक्स मेम्ब्रेन ब्राउन सेल organelles. It has only plasma membrane, cytoplasm and nucleus. इथे जर कधी तुम्ही पाहिलं तर इथे न्यूक्लियड असेल, सायटोप्लाझम असेल आणि फक्त एक केंद्रकेच्या मध्ये असेल अशी जी सेल असते त्याला प्रोकार्योटिक सेल्स असं म्हटलं जातं. मग आता इथे पहा, इथे जर तुम्हाला दिसलं तर सम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आपल्याला माहितीच आहे, अमिबा, बॅक्टेरिया, यीस्ट, पॅरामेशियम, हे जे आहे हे युनिसेल्युलर म्हणजे ज्याला हॅव्हिंग अ वन सेल्स, इट्स कॉल्ड ॲज अ युनिसेल्युलर. बॅक्टेरिया, व्हायरस, इट्स कॉल्ड ॲज अ युनिसेल्युलर. अँड मल्टीसेल्युलर सेल ऑर्गॅनिझम म्हणजे काय, हॅव्हिंग मेनी सेल्स. मग त्यामध्ये फंगस असेल, अल्गी असेल, हे सगळे येतीलच, ॲज वेल ॲज अ ह्युमन ऑल्सो. तर हे सगळे कशामध्ये येतील, मल्टीसेल्युलर मध्ये. आणि युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी. याचा अभ्यास आपण मागे खूप वेळा केलेला आहे, आपल्याला माहितीच आहे काय आहे म्हणून, फक्त एकदा आवृत्ती म्हणून ते आपण इथे घेतला. आता आपण पुढे पाहूया. मग हे जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्यांची ग्रोथ कशी होते, म्हणजे वाढतात ते कसे, कुठे वाढतात, कसे होते, तर ते आता आपण पाहूया. स्पेसिफिक इन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. त्यांना जेव्हा रिप्रोडक्शन करायचं असेल तर त्यांना एक स्पेसिफिक इन्व्हायरमेंटची गरज असते. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हाच त्यांची ग्रोथ आणि रिप्रोडक्शन होईल. ड्युरिंग ॲडव्हर्स कंडिशन मायक्रोऑर्गॅनिझम फ्रॉम अ थिक कव्हरिंग ऑर crest around themselves and remain dormant or return of favorable conditions, they come out of the protective covering to continue with their life. जसं एखाद्या वेळेस जर परिस्थिती त्यांच्या वाढीसाठी व्यवस्थित नसेल, अनुकूल नसेल, तर ते एक कव्हर त्यांच्या आजूबाजूला निर्माण करतात. आणि कव्हर केल्यामुळे ज्या वेळेस अशी कंडिशन, फेवरेबल कंडिशन जेव्हा निर्माण होईल त्याच वेळेस काय होतात, त्या कव्हर मधून म्हणजे त्या कवचामधून ते काय होतील, बाहेर येतील आणि आपलं वाढ तिथे घडून येतील. जर कधी नसेल तर ते बाहेर येणार नाही. एरोबिक मायक्रोब्स नीड ऑक्सिजन ऑर देअर ग्रोथ अँड anaerobic मायक्रोब्स डू नॉट नीड ऑक्सिजन. दोन प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम असतात. एक असे ज्याला एरोबिक म्हटलं जातं, एरोबिक म्हणजे ज्यांना ऑक्सिजनची गरज असते असे, आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही त्यांना अनएरोबिक असं म्हटलं जातं. तर हे दोन प्रकारचे मायक्रोब्स असतात
Some microorganism can survive even in extreme and adverse conditions such as ocean floor, lower region, hot water springs. असे बरेचसे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतात, परिस्थिती तिथे अनुकूल नसेल तर त्यावेळेस ते कवचामध्ये राहतात आणि ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती त्यांना होईल तेव्हाच ते कवचामधून बाहेर पडतात. अशा प्रकारे त्यांची ग्रोथ होत असते. आता आपण पुढे बघूया. मग क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स की मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन कसं केलं गेलंय तर अकॉर्डिंग टू देअर शेप्स अँड लाईफ प्रोसेस. लाईफ प्रोसेस वरून त्यांचं इथे वर्गीकरण केलं. इथे चित्रात दाखवलंय अल्गी आहे, प्रोटोझोआ ग्रुप आहे, फंगस आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, असे वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात येतं. नंतर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्यासाठी युजफुल असतात आणि काही युजफुल नसतात. मग आता कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्यासाठी युजफुल आहे तर सगळ्यात पहिले तर असा आपल्याला प्रश्न निर्माण होतो की सूक्ष्मजीव आहे ते आपल्यासाठी युजफुल कसे तर आहे. कसे त्यात आपण इथे समजून घेऊया. सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॅरी आउट डिकम्पोजिंग ऑफ वेस्ट अँड कन्व्हर्ट इट इनटू फर्टिलायझर. इट इज यूज इन बायोगॅस प्लांट. तुम्हाला जसं माहितीच आहे, आपण हे मागच्या लेसन मध्ये 4थ्या-5व्या लेसन मध्ये कुठेतरी आपण शिकलेलोच आहे की डिकम्पोजिशनची जी प्रक्रिया आहे ती मायक्रो ऑर्गॅनिझम मुळेच घडून येते. जर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम नसेल तर डिकम्पोजनची जी प्रक्रिया आहे ती होणार नाही आणि कचरा तसाच पडून राहील. म्हणून त्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते जर असेल तरच ती घडून येईल. म्हणून ते आपल्यासाठी काय झाले मग युजफुल झाले. आला तर लक्षात. त्यानंतर बायोगॅस प्लांट जो आहे त्यामध्ये पण सूक्ष्मजीव आपल्याला लागतातच. जर सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये नसेल तर बायोगॅस प्लांटचा जो गॅस निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती होणार नाही. त्याच पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम इन द सॉइल अँड रूट्स ऑफ लिग्युमिनियस प्लांट्स कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू द कंपाऊंड. जसं आत्ताच आपण मागे शिकलो की ज्याला आपण कंपाऊंड फॉर्म मध्ये जे नायट्रोजन आहे ते जमिनीमध्ये मातीमध्ये मिसळण्यासाठी आपल्याला सूक्ष्मजीवांची गरज असते. तर आपण त्याच्यामध्ये पाहिलं की सूक्ष्मजीव जर कधी नसेल तर हे जे नायट्रोजनचं स्थिरीकरण जे आहे कंपाऊंड फॉर्म मध्ये जेव्हा ते घडून आणण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या सूक्ष्मजीवांमुळेच होत असते. जर कधी तिथे सूक्ष्मजीव नसेल तर तिथे ही क्रिया होणार नाही. ड्यू टू देम सॉइल फर्टिलिटी इनक्रीज अँड द प्रोटीन कंटेंट ऑफ द पल्सेस ऑल्सो इनक्रीज. की अशी जर प्रक्रिया आहे ती जर आपल्याला फर्टिलिटी करून घ्यायची म्हणजे जर जमिनीची प्रत जर आपल्याला हे वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असायलाच पाहिजे. ते जर कधी नसेल तर ती जमीनची जी लेवल आहे ती उपयुक्त ठरत नाही. म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम हे अशा पद्धतीने आपल्याला युजफुल ठरतात. त्यानंतर मायक्रो प्रोड्यूस मिल्क प्रोडक्ट. मिल्क प्रोडक्ट मध्ये पण बरेचसे जसं तुम्ही घरामध्ये दही, बटर मिल्क, चीज, पनीर असे जे मिल्क प्रोडक्ट आहेत ते बनवतात. मग तुमच्या घरामध्ये जेव्हा तुमची आई दही बनवते तर दही कशा पद्धतीने बनवलं जातं तर दूध जे असेल त्याच्यामध्ये जेव्हा विरजण टाकलं जाईल तर त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं. तर दही केव्हा बनेल जेव्हा त्याच्यामध्ये लॅक्टिक जे मायक्रोब्स आहे ते जिथपर्यंत त्याच्यामध्ये एंटर करणार नाही तिथपर्यंत ही प्रक्रिया घडून येत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय मायक्रो ऑर्गॅनिझम. जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये जातील तरच ती दह्यामध्ये रूपांतर होईल अन्यथा होणार नाही. मग अशा पद्धतीने ते आपल्यासाठी उपयुक्त असतात. मग पनीर असेल, चीज असेल, कड असेल हे सगळं बनवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तर जे फर्मेंटेशनची जी प्रक्रिया आहे फर्मेंटेशन मध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमच पाहिजेच असतात. आता ते कसं ती प्रक्रिया कशी घडून येते ती समजवते. फर्मेंटेशन. फर्मेंटेशन इज अ केमिकल प्रोसेस. ही एक केमिकल प्रोसेस आहे ऑफ कन्वर्स ऑफ अ कार्बन कंपाउंड इनटू इट्स अनदर टाइप बाय द ऍक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन heat, some gases and carbon dioxide are removed. The flour of fermented is produced bread in batter of idli and dosa, fruit juices etc. जसं इथे चित्रामध्ये दाखवलंच आहे की ब्रेड आहे किंवा जे फ्रूट ज्यूस आहे, दही आहे हे सगळं बनवण्यासाठी फर्मेंटेशनची गरज असते.
जिथपर्यंत फर्मेंटेशन, ज्याला मराठीमध्ये आपण किण्वन प्रक्रिया म्हणतो. तुमच्या घरामध्ये आई इडली बनवत असते तर त्यावेळेस आई काय करेल तर तांदूळ आणि उडदाची डाळ याचं बॅटर तयार करते, एक वाटण ज्याला आपण म्हणतो ते तयार करते आणि 1 दिवसामध्ये ते ठेवून देते तसंच आपण. त्याच दिवशी लगेच ती इडली बनवत नाही. तर ती का ठेवते? कारण जिथपर्यंत त्याच्यामध्ये ही क्रिया होणार नाही, किण्वन क्रिया होणार नाही, तिथपर्यंत त्याची सॉफ्ट इडली तयार होणार नाही. म्हणून त्यासाठी ती 1 दिवस तसंच पडून राहू देते आणि त्याच्यामध्ये जेव्हा किण्वन क्रिया घडून येते म्हणजे फर्मेंटेशन घडून येते तर ते बॅटर एवढंसं असेल तर त्याची मध्ये काय होईल, इन्क्रीज होईल, म्हणजे वाढ होईल, ते मोठं होतं, फुगतं. तर त्याच्यामुळे इडली तुमची काय होईल, सॉफ्ट तयार होईल. मग हे कशामुळे घडून येतं? सम आर बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये जेव्हा बॅक्टेरिया जातील, प्रोड्यूस होईल, कार्बन कंपाऊंड त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते आणि पूर्ण झाल्यानंतरच इडली डोसा आपल्याला खायला मिळतो. तर अशी ही फर्मेंटेशनची प्रक्रिया असते. आता आपण पुढे पाहूया. अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स. अँटीबायोटिक्स क्युअर डिसीज लाईक टीबी, टायफॉइड, कॉलरा etc. Domestic animals are also given antibiotic treatment against various diseases. Plant diseases are controlled with the help of antibiotics. A vaccine that gives immunity against a particular disease is also produced with the help of microbes in a laboratory. आता तुम्ही हा जो चौथा मुद्दा आहे हा बऱ्याच वेळा टीव्ही मध्ये ऐकलेला आपल्याला. जसं आज तुम्ही खूप वेळा ही गोष्ट ऐकताय की वॅक्सिन, कोरोना जो आपला आता कोविड-19 जे आपण बऱ्याच वेळा ऐकतोय की त्यामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी आज लसीकरण केलं जातं, म्हणजे वॅक्सिनेशन केलं जातं. तर ही जी वॅक्सिन आहे ती लॅबोरेटरीमध्ये सुद्धा निर्माण होते आणि त्यामुळे आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती काय होते, वाढते. आणि त्यामुळे असे जे मग बरेचसे आजार आहे की टायफॉइड असेल, कॉलरा असेल, टीबी असेल, तर हे आपल्याला होत नाही. जर त्याचं लसीकरण आपण करून घेतलं तर हे रोग आपल्याला होत नाही. आता आपण पुढे पाहूया. मग जसे युजफुल आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्या पद्धतीने आपल्याला युजफुल आहे तसे ते हार्मफुल सुद्धा आहे. मग कसे हार्मफुल आहे तर इथे पहा, तुम्हाला दिसतंय की इथे ब्रेड आहे. या ब्रेड वरती हिरव्या रंगाचं, व्हाईट रंगाचे असे तुकडे तुम्हाला आलेले दिसलेले. हे जे अन्न पदार्थ आहे ते काय झालेले, खराब झालेले, म्हणजे खाण्यायोग्य राहिलेले नाही. मग असं जर अन्न पदार्थ आपण खाल्लं तर त्याला आपण काय म्हणू, फूड पॉइझनिंग झाल्याचं आपल्याला बऱ्याच वेळा आढळून येतं. की असे जे मायक्रो ऑर्गॅनिझमची याच्यामध्ये वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर टॉक्सिक कंपाऊंड जे आहे, ती जी सेल आहे त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे ते जे अन्न आहे ते काय होतं, दूषित होतं. आणि असं अन्न जर कधी आपण खाल्लं तर त्याला आपण फूड पॉइझनिंग असं म्हणतो. मग हे जे फूड पॉइझनिंग आहे, असं फूड पॉइझनिंग जर कधी आपल्या शरीरामध्ये गेलं तर आपल्याला बऱ्याच वेळा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून आपण लक्ष देऊन अन्नपदार्थांचं सेवन करायला पाहिजे. त्यानंतर पॅथोजेन्स. डिसीज प्रोड्यूस मायक्रो ऑर्गॅनिझम. पॅथोजेन आर प्रेझेंट वॉटर बॉडीज कंटेमिनेटेड विथ स्वेज अँड डर्ट. ज्या ठिकाणी घाण असेल, दूषित पाणी असेल, अशा ठिकाणी तुम्हाला जे जंतू आहे ते निर्माण झालेले दिसतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, रोगाची निर्मिती होते. दे आर ऑल्सो इन द फूड लेफ्ट अनकवर्ड इन हायजेनिक कंडिशन्स. द फूड contaminated with house flies or contaminated water if consumes can cause various disease of the alimentary canal like टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो etc. बऱ्याच वेळा तुम्ही असं ऐकतात की ज्या व्यक्तींना कॉलरा किंवा टायफॉइड किंवा गॅस्ट्रो असे आजार होतात, तर हे कशामुळे होतात, तर त्या व्यक्तींनी जर कधी दूषित पाणी किंवा दूषित अन्नाचं जर सेवन केलेलं असेल तर अशा लोकांना हे आजार घडून येतात. हाऊस फ्लाईजमुळे सुद्धा हे होत असतात. त्यानंतर आत्ताच आपल्याला माहिती आहे की डास वगैरे जर चावला तर त्याच्यामुळे पण आपल्याला काय होतं, डेंग्यू वगैरे असे आजार होतात. तर यासाठी असे जे रोग असतात, म्हणजे असे ज्या सूक्ष्मजीवांमुळेच ते काय होतात, त्याच्यात सूक्ष्मजीवांची निर्मिती होते आणि त्यामुळे ते रोग निर्माण होतात, त्याला पॅथोजेन्स असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. आता आपण पुढे पाहूया. मग फिवर म्हणजे काय, तर आपलं बॉडीचं जे टेम्परेचर आहे, नॉर्मली टेम्परेचर किती असतं
37 डिग्री सेल्सिअस. ह्युमन बॉडीचं नॉर्मली टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस असतं. यापेक्षा जर कधी इन्क्रीज झालं म्हणजे टेम्परेचर वाढलं तर त्याला आपण फिवर आला असं म्हणत असतो. Upon infections by microorganism, our immune system start raising the body temperature to destroy these microorganisms. At the site of an injury, the temperature rises as a defense mechanism. मग असे जेव्हा बऱ्याच वेळा तुमची जखम वगैरे झाली किंवा हे झालं तर त्यामुळे सुद्धा काय होतं तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमची निर्मिती होते आणि त्यामुळे तुमचं बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते काय होतं वाढतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो ताप आला असं म्हणतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी या अशा सूक्ष्मजीवांमार्फत होत असतात आणि त्यामुळे हे सूक्ष्मजीव काही आपल्यासाठी उपयुक्त पण आहे आणि काही आपल्यासाठी हार्मफुल सुद्धा आहे. आता आपण पुढे पाहूया. एवढा सगळा आपण अभ्यास केला, सूक्ष्मजीवांबद्दल पूर्ण माहिती पाहिली. माझा होमवर्क काय तर तुमचं टेक्स्ट बुकचं जे 80 नंबरचा पेज नंबर आहे त्यामधला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न हा तुम्ही छानपैकी आपल्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.